नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजकाल आपल्या धक्याधकीच्या जीवनशैलीमुळे मोठमोठ्या प्रमाणात ताणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या ताणतणावांमुळे वेगवेगळे आजार, हृदयविकार, दमा, रक्तदाब अशा प्रकारचे दोषही आपल्या शरीरामध्ये आढळतात. आणि म्हणूनच वेळीच या ताणतणावांवर उपाय करून अशा रोगांपासून दूर राहणं आपल्या सगळ्यांना अगदी आवश्यक वाटतं. आणि यावरचा एक हमखास उपाय म्हणून अलीकडच्या काळामध्ये सगळ्यांना माहीत झालेला योग साधना किंवा प्राणायाम. आज आपल्या स्टुडिओमध्ये पाहुणे म्हणून आलेले योगीराज महाराज गेली 5 वर्ष योग साधना आणि प्राणायाम या शिबिरासंदर्भात माहिती आणि प्रशिक्षणाचं काम करतात. आपण त्यांच्याशी बोलूया आणि या क्रियांविषयी माहिती करून घेऊया. नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं स्वागत. योग साधना याविषयी नक्की आपण काय सांगाल? त्याचं एकूण विश्लेषण कसं करता येईल? योग साधना म्हणजे अनेकांच्या मनामध्ये अशा प्रकारचा भ्रम आहे की योग साधना आणि प्राणायाम वेगळे वेगळे आहेत. योग साधना प्राणायाम शिबिर प्रत्येक ठिकाणी आपण नेहमीसाठी बघतो, ऐकतो, परंतु प्राणायाम योग साधनेचं एक अंग आहे आणि योग साधना ही एकूण 8 प्रकारची आहे. योग साधनेची 8 अंग आहे. तर 8 अंगाच्या योग साधनेमध्ये ज्याला हठ योग म्हटला जातो, शिवाय योग साधना थोडी कठीण आहेच, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे, योगाची वाटा जे निघाले गा सुभटा त्या दुःखाचाची वाटा भागाला. जे योग साधनेच्या मार्गाने निघालेले आहेत त्यांच्या वाट्याला दुःख अधिक प्रमाणामध्ये येत असते, अर्थात सहन करण्याची शक्ती असली पाहिजे. तर योगाची जी 8 अंग आहे त्या 8 अंगामध्ये पहिलं अंग आहे यम, दुसरं अंग आहे नियम. 8 अंगाचं पतंजली वर्णन करतात. यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधौ अष्टौ अंगानी. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान शेवटी समाधी, अशा प्रकारे 8 प्रकारचे अंग आहेत. आणि 8ही प्रकारची साधना करण्याचा हेतू जो आहे ऋषीमुनींचा, तो केवळ शरीर स्वास्थ्याचा नव्हता. ऋषीमुनींचा हेतू होता की आम्हाला ईश्वराची प्राप्ती करायची आहे. योग साधना ईश्वर प्राप्तीची साधना आहे आणि ईश्वर प्राप्तीच्या साधनेसाठी योग साधनेमध्ये प्रारंभ केला जातो. परंतु अलीकडच्या काळामध्ये लोकांना सांसारिक सुख भोगत असताना अनेक प्रकारचे व्याधी, रोग, अनेक प्रकारचे दुःख आहेत. या दुःखाच्या नाशासाठी सुद्धा योग एक रामबाण उपाय आहे आणि म्हणून लोकही योग साधनेचा अवलंबन करू लागलेले आहेत. लोकांना योग साधनेचं महत्व पटलं की जेणेकरून आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होईल, आपले आजार समाप्त होतील, यासाठी माणसं योग साधनेचा प्रयत्न करतात. अनेक माणसं कित्येक दिवसपर्यंत हॉस्पिटलमध्ये जाऊन थकलेली माणसं सुद्धा आमच्याकडे येतात, गुरुजी अशा प्रकारचा आजार आहे, अनेक दिवसापासून प्रयत्न करतो, जात नाही, तेव्हा याच्यावर काय कोणती आसनं करायची, कोणता प्राणायाम करायचा हे तुम्ही सांगा, आणि त्याच्यापासून त्यांना लाभही होतात. 8 प्रकारामध्ये त्याचं वर्णन आहे. खऱ्या प्रकारे हा शारीरिक व्याधींवर उपाय तर आहेच, पण अंतिम ध्येय हे ईश्वर प्राप्तीचं याच्यामधून अंतिम ध्येय ईश्वर प्राप्तीचं आहे. योग साधना आणि प्राणायाम अशा 2 पद्धतीचा उल्लेख आता आपल्या बोलण्यात आला. तर योग साधना आणि प्राणायाम याच्यामध्ये फरक आहे का काही, आणि असेल तर कोणता? याच्यात फरक काहीच नाहीये, कारण प्राणायाम योग साधनेचं एक अंग आहे. प्राणायाम म्हणजे योग साधना नव्हे. अनेकांना असं वाटतं प्राणायाम करतो म्हणजे मी योग करतो. नाही, काही काही सकाळी बसतात, 2 मिनिट फक्त हवा झाला प्राणायाम. हा प्राणायाम पूर्ण नाहीये. मग प्राणायाम केव्हा करावा, त्याची अगोदरच्या पायरीवरून चढल्याशिवाय वरच्या पायरीवर चढू शकत नाही आपण. मग प्राणायाम हे योग साधनेतलं एक अंग आहे. पाय म्हणजे हत्ती नव्हे, कान म्हणजे हत्ती नव्हे, शेपूट म्हणजे हत्ती नव्हे. मग पाय, कान, शेपूट, धड सर्व मिळून हत्ती तयार होत असतो. चाक म्हणजे गाडी नव्हे, किंवा स्टेरिंग म्हणजे गाडी नव्हे, मग संपूर्ण गाडी असते, अनेक अंग असतात तिचे. त्याप्रमाणे 8 अंग एकत्रित जिथं साधना झाली त्याचं नाव आहे योग साधना. जो यमापासून प्रारंभ करतो आणि शेवटच्या समाधीपर्यंत साधना करत राहतो हट्टपूर्वक, तर त्याला त्याचं साध्य प्राप्त होत असते. आणि साध्य काय आहे? साध्य आहे परमात्म दर्शन. ईश्वर प्रणिधानात्वा, ईश्वराच्या शरणागतीने समाधी प्राप्त होत असते. आणि समाधी प्राप्त होणे म्हणजे ईश्वराचं सान्निध्य प्राप्त होणे. अशा प्रकारे योग साधनेतली शेवटची अवस्था ही जर का समाधी असं आपण मानलं तर सुरुवात आपल्याला यमनियमांपासून करायला पाहिजे. आणि ही सामान्यांना समजणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे हे यमनियम आसन सुरू करण्यापूर्वी कुठले असतात? यमाविषयीचं वर्णन पतंजली मुनी करतात की यम 5 प्रकारचे आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्या, परिग्रह, हा यमा. यमाचं पहिलं अंग आहे अहिंसा. जर तुम्ही योग साधनेला प्रारंभ करीत आहात तर सर्वात पहिली गोष्ट आहे मांसाहार वर्ज्य करा. कारण मांसाहार करताना हिंसा झालेली आहे कोणाची तरी. हिंसेपासून कधी प्रारंभ होऊ शकत नाही. योग साधनेमध्ये पहिली एक सूचना दिलेली आहे की तुम्ही मांसाहार वर्ज्य करा. माणसं खातात पितात, म्हणतात की महाराज आम्ही दररोज प्राणायाम करतो,
पण आम्हाला एवढा लाभ होत नाही. थोडाफार लाभ झालेला आहे पण पूर्णपणे लाभ हवा आहे. मग त्यांना विचारावं लागतं तुम्ही खातात काय? त्यांना मांसाहार करण्याची सवय लागलेली आहे, त्याच्याशिवाय जमत नाही. 8 दिवस नाही खाल्लं तर तोंडाला माती येते. माती येणे काय मला सुद्धा अजून कळलं नाही. पण त्याच्या पाठीमागे एक हिंसा झालेली असते. तर अहिंसेचा भाव पहिला हृदयामध्ये असावा की मी कोणाची हिंसा करणार नाही. पहिली कायिक हिंसा, कोणाला शरीराने मारणार नाही, कोणाचा मर्डर करणार नाही. दुसरी आहे वाचिक हिंसा, कोणाला वाणीने सुद्धा तीक्ष्ण बोलणार नाही, वाईट बोलणार नाही, वाचिक सुद्धा हिंसा करणार नाही. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये अहिंसेची प्रतिष्ठा झाली, अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागः, ज्याच्या हृदयात अहिंसेची प्रतिष्ठा झाली, अहिंसा भाव पूर्ण जागृत झाला, त्याच्या जवळ येणारे सर्व प्राणी वैर विसरून जातात. जसं भगवान श्रीकृष्णाच्या मनामध्ये जी अहिंसा होती, श्रीकृष्णाच्या अंतःकरणामध्ये जी अहिंसा होती, त्याचा प्रभाव बाह्य वातावरणावर सुद्धा होत होता. आणि भगवान श्रीकृष्णाच्या जवळ येणारी जेवढीही सर्व प्राणी होते, वैरभाव समूळ विसरली, ज्याचं वर्णन केलं जाते. सर्व पशु पक्षी, गायी व्याघ्र एके ठाई झाली, पण वैरभाव कोणाच्या मनात नव्हता, सर्व विसरून गेले होते. त्याचं कारण आहे अहिंसा होती. महावीर स्वामींच्या हृदयामध्ये जी अहिंसा होती त्याचा प्रभाव होता. अनेक पशु पक्षी वाघ सर्व एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने नांदत होते. आणि आपण बघतो भगवान शंकराचं वाहन नंदी, आणि भगवान शंकराच्या गळ्यामध्ये साप. शिवाय भगवान शंकराच्या जवळ मोरही राहतात. मोर, साप यांचा अतिशय वैर आहे. पार्वतीचं वाहन वाघ. आता वाघ आणि बैल यांचा पूर्ण विरोध आहे, परस्पर विरोध आहे. पार्वती आणि भगवान शंकर दोघं दूर दूर तर राहू शकत नाही. एकत्रित राहत असताना सुद्धा वाघ आणि बैल यांनी कधीही भांडण केलं नाही नंदीने. त्याचं कारण आहे त्यांच्या ठिकाणी असणारी अहिंसा, त्याचा तो प्रभाव होता. या योगासन आणि प्राणायामाचं प्रशिक्षण देण्यासाठी किंवा इतरांपर्यंत जागृती करण्यासाठी किंवा असे आजारांपासून दूर राहण्यासाठी आपण हे शिकवावं, हे आपल्याला कधी वाटलं आणि यासाठीची साधना आपण कधीपासून सुरू केली? यासाठी साधना करत असताना, पहिले मूळ अध्यात्मामध्ये प्रवेश करत असताना मी तर 15 वर्ष वय झाल्यानंतर घर सोडून दिलं. वास्तविक घरामध्ये सर्वांचा विरोध होता की यामध्ये जाऊ नको. शाळेमध्ये तशी प्रगल्भ बुद्धिमत्ता होती आणि शिक्षकांचंही, शाळेमध्ये सर्व जेवढे 350-400 विद्यार्थी होते, सर्व विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या नंबरचं प्रेम माझ्यावर शिक्षकांचं होतं आमच्या. आजही ते शिक्षक आहेत आणि त्यांना एवढा अभिमान वाटतो. ते म्हणतात जेव्हा महाराज आम्ही तुमची पोस्टर्स बघतो ना, बसला लावलेली, कुठं स्टँडला लावलेली, तेव्हा आमच्या मनामध्ये एवढं भरून येते की आपला विद्यार्थी किती पुढे गेलेला आहे. एवढा गौरव त्यांनाही वाटतो. म्हणून सर्वांचं मत होतं चांगलं शिकावं, चांगली नोकरी करावी, लग्न करावं, 2-4 मुलं बाळ, चांगला वेल वाढवावा, मांडव मोठा व्हावा, एक चाकोरीबद्ध चाकोरीबद्ध जीवन जगावं. परंतु सर्वांचा विरोध करून आध्यात्मिक मनामध्ये ओढ असल्यामुळे मी आळंदीला गेलो आणि आळंदीला जाऊन आध्यात्मिक शिक्षण 4 वर्ष घेतलं. त्याच्यानंतर मग ऋषिकेशला गेलो, चित्रकूट पर्वत, भंडारा पर्वत, राजस्थानमध्ये बिकानेर, अशा अनेक ठिकाणी नंतर योगाची साधना केली. आणि 5 वर्षापासून पहिली तर आपण साधना केली, परंतु 5 वर्षापासून जेव्हा योग साधनेविषयी लोकांचा प्रभाव, लोकांचा कल जास्त वाढला आणि लोकांना केवळ शरीर स्वास्थ्यापुरती साधना हवी आहे. ठीक आहे, तुम्हाला परमात्मा दर्शन होईल न होईल तो भाग लांबचा आहे, परंतु शरीर स्वास्थ्यापुरती साधना हवी आहे, तर तेवढी शिकवायला हरकत नाही लोकांना. नाहीतरी नाहम जी विषय या ठिकाणी जीवन जगण्यामध्ये काही एवढा अर्थ नाहीये जर आपण स्वतःसाठी जगत असू तर. परंतु त्या जगण्यामध्ये अर्थ आहे की जे लोकांच्या उपयोगी जीवन येत असेल तर त्या जगण्यामध्ये अर्थ आहे. आणि आपल्यापासून जर लोकांचं हित होत असेल तर यासाठी आपण प्रयत्न करावे. लोकांना स्वास्थ्य प्राप्त होईल, आरोग्य प्राप्त होईल, लोक सुखी होतील संसारामध्ये, ह्यासाठी मग हा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि अशी खडतर साधना किंवा अनेक वर्षाची परिश्रम आणि कष्ट घेऊन जेव्हा तुम्ही ही सिद्धी मिळवलीत, तेव्हा त्यामध्ये प्राणायामाचे जे वेगवेगळे प्रकार शिकलात, त्यातला एखादा प्राणायामाचा प्रकार इथे दाखवू शकाल? अगदी जरूर. थोडक्यामध्ये तुम्हाला फक्त ज्या प्राणायामामुळे शरीर एकदम लवचिक बनत असते, भूक वाढत असते आणि जठराग्नी हा तीव्र होत असतो, ज्याला भस्त्रिका प्राणायाम म्हणतात, थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवतो. परंतु जर कोणाला बीपी असेल, हाय बीपी असेल तर त्याला मुळीच करायचा नसतो. म्हणजे प्राणायाम कुठल्याही प्रकारे मार्गदर्शनाशिवाय करू नये, मार्गदर्शनाशिवाय करू नये. भस्त्रिका प्राणायामामध्ये पूर्ण पोटाचा जबरदस्त व्यायाम होतो. भस्त्रिका प्राणायाम करणाऱ्याला ऍसिडिटी ही कधीही होत नाही.
भस्त्रिका प्राणायाम करणाऱ्याला अपचन कधीही होत नाही, कुपचनाची व्याधी होत नाही, कारण पोटाचा व्यायाम किती होतो तुम्हाला प्रत्यक्षात आणि याच्यामध्ये नवली चालन जर केलं, जसं आपण दररोज कपडे धुत असतो, कपडे साबण लावून त्याला आपण पूर्ण चोळून चोळून धुत असतो, तेव्हा कपडे स्वच्छ होतात. आपल्या आतमधली नाडी सुद्धा शुद्ध करायला पाहिजे, नाड्याही स्वच्छ करायला पाहिजे. नाड्या स्वच्छ झाल्या तर विकृती राहणार नाही, कोणता रोग राहणार नाही. मग नाडी शुद्धीसाठी नवली चालनाचा जो विधी आहे, थोडक्यामध्ये खरंच अतिशय अवघड असा प्रकार आहे आणि तो करण्यासाठी नक्कीच साधनेची आणि अनेक वर्षांच्या परिश्रमाची गरज आहे. खूप साधना करावी लागते. नक्कीच ह्याच्यातनं एवढं मात्र प्रेक्षकांना सांगता येईल की कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शनाशिवाय कुठलीही क्रिया करू नये आणि ती असेल तर मार्गदर्शन घेऊनच प्रत्यक्ष प्राणायामाची क्रिया करावी. मग अशा प्रकारे काही आजार असलेले किंवा व्याधी असलेले जेव्हा नागरिक आपल्याकडे येतात किंवा साधक आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना कुठल्या प्रकारच्या आपण सिद्धी असलेल्या सांगतात? सर्वात अगोदर जो साधक विचारण्यासाठी आलेला आहे त्याची कॅपॅसिटी बघावी लागते की हा किती वयाचा आहे. तो जर तरुण असेल तर त्याला आपण अवघड आसनांच्या द्वारे सुद्धा साधना करून देऊ शकतो, परंतु जर तो वृद्ध असेल तर कठीण कठीण आसनं त्याच्याकडून कधी होऊ शकणार नाही. म्हातारा असेल तर त्याला स्लो प्राणायाम सांगावे लागतात आणि आजारानुसार साधना आहे की ज्या आसनामुळे, ज्या प्राणायामामुळे ज्या आजारावर साध्य प्राप्त होत असते आपल्याला, अशा प्रकारची साधना आहेत ती करून घ्यायची त्यांच्याकडून आणि त्याचे परिणाम निश्चित सर्वांना प्राप्त होतात. कोणकोणत्या आजारावर हमखास परिणाम दिसलायत असं लक्षात आलं आपल्या? डायबिटीज, त्याच्यानंतर अनेकांना संधिदुखी, सांधेदुखीची जास्त प्रमाणामध्ये सांधेदुखी. बहुतेक करून आमच्याकडे 90% माणसं येतात, महाराज गुडघे फार दुखतात, महाराज कंबर फार दुखते, कोणाला पाठीची बिमारी आहे, डायबिटीज वाले सुद्धा भरपूर असतात. तेव्हा त्यांच्यावर आसनांच्या द्वारे बऱ्याचशा प्रमाणामध्ये साधना केलेली आहे आणि त्यांनाही लाभ झालेले आहेत. योगासन आणि प्राणायाम हे करण्यासाठी अगदी थोडक्यात अशी माहिती द्या की एखाद्याने किती वेळ करावा, काय काळजी घ्यावी, थोडक्यात द्या, आपल्याला वेळ थोडा आहे. योगासन करताना सर्वात महत्वाची काळजी घेण्याचं एक महत्व आहे की आपण आहार कमी घ्यावा, स्वल्प आहार करावा. जर स्वल्प आहार केला तरच आपण आसनं आणि प्राणायाम करू शकू. जास्त आहार योगामध्ये सांगितलेला नाही. आधा पेट खाना खाए, पाणी 2 गुना पिए, त्याच्यानंतर कसरत 3 गुना करे और 4 गुना हसता रहे, तर त्याला आयुष्यात कधी बिमारी होणार नाही. आणि अशा प्रकारची साधना जेव्हा आम्ही योगाचे क्लास घेत असतो त्यावेळी सर्वांकडून करून घेतो, त्यामुळे लोकांच्या मध्ये एवढा बदल होत असतो. आता हँगिंग गार्डनला मागे मी क्लास घेतला, आमचे एक जितूभाई भन्साली म्हणून आहेत, डायमंड बिझनेसवाले. तेव्हा 4-5-7 दिवसानंतर मी त्यांना सांगितलं, जितने बुढ़े बुढ़े हैं तो ज्यादा जोर से मत करो, खींचो मत ज्यादा, धीरे धीरे खींचो, क्योंकि आपकी उम्र ज्यादा हुई है, बुढ़े हैं. जवानों के लिए कोई बात नहीं है, कोई दिक्कत नहीं है. तेव्हा त्याने सांगितलं, स्वामी जी आप बुढ़ा कह के हमारा अपमान मत करो, 7 दिन में आपने तो हमें बुढ़े से जवान बना दिया. मला म्हणावं लागलं सॉरी. हा विषय खरं तर खूपच मोठा आहे, त्यामुळे 10-15 मिनिटांमध्ये याची व्याप्ती कळू शकत नाही, पण तरी सुद्धा आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे चौपट आनंदी राहा हाच संदेश आपण पुढे घेऊन आजच्या मुलाखतीचा समारोप करूया. आज आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.